नमस्कार प्रेक्षकांनो, सनई चौगडे या मालिकेमध्ये आपल्याला खूप मोठं वळण बघायला मिळणार आहे. समायराचा डाव तिच्यावरती चांगलट येणार आहे. तिच्याच पायावरती खूप मोठा धोंडा पडणार आहे. खरं तर तमाशा करण्यासाठी तिने हे सगळं केलंय, पण हा तमाशा तिच्याच पुन्हा अंगलट येणार आहे. खरं तर हे लग्न मोडण्यासाठी तिने गौतमला बोलवलंय, पण वेगळंच काहीतरी घडणार आहे. चक्क आसावरी गौतमला प्रेमाची कबुली देणार आहे. तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. नक्की आता हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे, काय काय घडणार आहे, सगळं डिटेलमध्ये बघूया. जबरदस्त व्हिडिओ असल्यामुळे शेवटपर्यंत पहा. तर आपण पाहिलंच की आसावरीला मुलाकडचे बघायला येणार असतात, त्यामुळे पमाची बहीणसुद्धा आलेली असते समायराला घेऊन. पण समायरा तिथे येऊन खूप मोठा कांड करते. ती गौतमला फोन करून सांगते की इथेही आसावरीच्या घरी इथे खूप मोठा इव्हेंट आहे. इकडे आपण पाहतो तर काय, कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असते. समायरा मात्र वाटच बघत असते, कधी हा गौतम येईल आणि तमाशा करेल, फुल राडा करेल. आणि अशा प्रकारे ती आता काउंटडाऊन करायला सुरुवात करते. 0, 1, 2. थोड्याच वेळात मुलाकडची मंडळीसुद्धा आलेली असते, पण आसावरी ती द्विधा मनस्थितीमध्ये सापडलेली असते. खरं तर तिला सगळं खरं खरं सांगायचं असतं की गौतमने तिला प्रपोज केलं आहे. गौतम खालूनकरने तिला लग्नाची मागणी घातली आहे, पण तिला हे सगळं सांगताच येत नाही. त्यामुळे पमाला असं वाटतं की आसावरी लग्नासाठी तयारच आहे. आणि थोड्याच वेळात तिथे नवऱ्या मुलाची एंट्री होते. घरातली सगळी मंडळी त्यांच्याबरोबर बोलत असतात. आसावरीचे बाबा आणि त्या नवऱ्या मुलाचे बाबा चांगले मित्र असल्यामुळे त्यांच्यात चांगल्याच गप्पा रंगलेल्या असतात. आणि बरोबर समायरा ज्या गोष्टीची वाट बघत असते ती गोष्ट आता आलेली असते. आणि ती गोष्ट म्हणजे गौतम आता दारावरती येऊन उभा ठेपलेला असतो. त्याला काहीच समजायला मार्ग नसतो की आतमध्ये काय सुरू आहे. तेवढ्यातच आसावरीचे बाबा त्याला पाहतात आणि बोलतात, गौतम अहो या ना, या आतमध्ये. असं म्हणतच गौतमला ते आतमध्ये घेऊन येतात आणि बोलतात, हे गौतम खानोलकर इंडस्ट्रीजचे धाकटे सुपुत्र. आणि विशेष म्हणजे हे पाहुणेसुद्धा आहेत आसावरीच्या मावस भावाला म्हणजे आकाशला, यांची बहीण दिली आहे. आणि आता ते गौतमला नवऱ्या मुलाची ओळख करून देतात आणि बोलतात, यांचं सुद्धा नाव गौतमच आहे. चांगल्या कंपनीमध्ये कामाला आहेत, ते चांगल्या पोस्टवरती आहेत. आणि हा आमचा आणि यांचा चांगला घरोबा आहे, एकोपा आहे. आणि यांनी आपल्या बायला म्हणजे आसावरीला मागणी घातली आहे. आणि आज फक्त बघण्याचा प्रोग्राम आहे, ही फक्त फॉर्मॅलिटी आहे. सगळं ऑलरेडी ठरलेलं आहे. आमच्या घरातल्यांना त्यांचं हे स्थळ मान्य आहे आणि त्यांना आमचं. फक्त एकदा मुलाने मुलीला पसंत केलं आणि मुलीने मुलाला पसंत केलं की झालं, विषय संपला. आणि हे सगळं ऐकून तर या गौतमला पुरताच धक्का बसलेला असतो. तो विचार करत असतो, हे सगळं काय सुरू इथे, हे सगळं काय घडतं इथे. आणि तेवढंच तिथे आसावरीची एंट्री झालेली असते. आसावरीने सुंदर अशी साडी नेसलेली असते गुलाबी कलरची, आणि हातामध्ये पोह्यांची प्लेट घेऊन ती आता बाहेर येत असते. आणि समोर जेव्हा ती गौतमला पाहते तेव्हा तर तिला खूप मोठा धक्का बसतो. तिच्या तोंडातून तुम्ही असं बाहेर पडणारच असतं, पण सगळ्यांना बघून ती कशीबशी स्वतःला सावरते. गौतम इथे कसा काय आला हेच तिला समजायला मार्ग नसतो. ती पूर्णपणे ब्लँक झालेली असते. आणि तेवढाच धक्का या गौतमला सुद्धा बसलेला असतो. तेवढंच त्या नवऱ्या मुलाची म्हणजे गौतमची आई बोलते, असावरी अगं दारात काही उभी आहेस, ये ना, लाजू नकोस. तुझ्या हातात जे काही पोहे असतील ना ते घेऊन ये. आणि गौतम, तुला बहुतेक आसावरी आवडलेली दिसतीये, मगाचपासून बघतीये. आल्यापासून तुझ्या नजरा आसावरीवरतीच खिळलेल्या आहेत, नजर खाली करायला तयार नाही आहेस. आणि यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते, आमच्या गौतमला तुमची आसावरी खूप म्हणजे खूप आवडली आहे. पण आसावरी, तुला आमचा गौतम पसंत आहे का, अगं बोल ना. पण आसावरी मात्र तोंडातून ब्रसुद्धा काढायला तयार नसते. ती खाली मान करून उभी असते. तेवढंच बाबा बोलतात, हे बघ, टेन्शन नाही लेणे का, तुझ्या मनामध्ये जे काय असेल ना ते धाड धाड बोलून टाक. तुला जर पसंत असेल तर हो बोल, आणि जर पसंत नसेल तर नाही म्हण, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण जे काय घडतंय ना ते तुझ्या मनाप्रमाणेच घडलं पाहिजे. पण तसं बघायला गेलं तर आपल्या गौतममध्ये खोट काढण्यासारखं काहीच नाही आहे. एवढा चांगला मुलगा आहे, एवढं चांगलं त्याचं करिअर आहे, एवढी चांगली नोकरी करतो, एवढ्या चांगल्या कंपनीमध्ये कामाला आहे. आणि आपले मित्रसुद्धा आहेत, त्याचे आईवडील इतके चांगले आहेत, आणि मेन म्हणजे आपल्या ओळखीचे आहेत. त्यामुळे खोट काढण्यासारखं काही नाहीच आहे. तेव्हा नवरा मुलगा बोलतो, जर तुम्हाला मला काय विचारायचं असेल तर विचारू शकता. तेव्हा आसावरीचे बाबा बोलतात, बाय अगं ये ना, आपल्या गौतम शेजारी बस, त्याला काय विचारायचं असेल तर विचार. आणि त्याला जर काय विचारायचं असेल तर तो विचारेल. गौतम जरा उठता का. त्यामुळे बिचारा गौतमला तिकडून उठावं लागतं. तो उठतो आणि चटकन दाराजवळ जातो. तेवढ्यातच नवरा मुलगा बोलतो, मला काहीच विचारायचं नाही आहे, मला आसावरी पास आहे. पण आसावरी बोलते, नाही, मला थोडासा वेळ लागेल, मी विचार करून उत्तर देईन. आणि हे ऐकून तर पम्मा इतकी चिडते, ती बोलते, यात विचार करण्यासारखं काय. तेव्हा नवरा मुलगा बोलतो, प्लीज प्लीज तिला कोणीही ओरडू नका. शेवटी तो तिच्या लाईफचा प्रश्न आहे, तिला विचार करू द्या. तिला जेवढा वेळ विचार करायचा आहे ना, विचार करू द्या, मी वाट बघेन. आणि हे सगळं बघून तर गौतमला सहनच होत नाही. तो तिकडून निघून जाऊ लागतो. तेवढंच आसावरीचे बाबा त्याला अडवतात
आणि बोलतात अहो थांबा, जेवण करून जा. त्यावर तो बोलतो नाही, माझं एक महत्त्वाचं काम आहे, मला जावंच लागेल. असं म्हणत असतो तिकडून निघून जातो, कारण त्याला तिथे कोणताच राडा करायचा नसतो. आणि हे सगळं बघून तर समायराला इतका आनंद झालेला असतो, ती मनातल्या मनात म्हणत असते चला प्लॅन फत्ते झाला तर. गौतम आता बाहेर आलेला असतो, त्याला फार रडायला येत असतं. तो देवाला म्हणत असतो, देवा हे सगळं माझ्याबरोबरच का? तेवढंच संधी साधत तिथे समायरा येते आणि बोलते, कळलं का ही मुलगी कशी आहे तुला माहिती आहे? आसावरीने हो म्हणून सांगितलंय. असं ती खोटं सांगते. आशू दीदी चांगली मुलगी नाहीये, तू कशाला तिच्या प्रेमात पडलायस? तिच्या फंद्यामध्ये पडू नकोस. आणि आता गौतमला लक्षात आलेलं असतं हिने बोलणं ऐकलंय. तो बोलतो अच्छा, म्हणजे तू आमचं बोलणं ऐकलंयस की काल मंदिरामध्ये? तेव्हा समायरा बोलते हो. आणि हे ऐकून तर गौतम इतका चिडतो. तो बोलतो समायरा तुला काय वाटलं आसावरी जर मला नाही म्हणाली तर मी तुझ्या प्रेमात पडेन? नाही, हे कधीच शक्य नाही. मी तुला कधीच हो म्हणणार नाही, तुझ्याशी कधीच लग्न करणार नाही. असं बोलून तो तिकडून निघून जातो. पण बरोबर आता हे सगळं आसावरीने बघितलेलं असतं. खरं तर तिचं सुद्धा त्याच्यावर तितकंच प्रेम असतं, पण तिला घरच्यांमुळे हे सगळं प्रेम व्यक्त करता येत नसतं. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागतात. आता पाहुणे मंडळी सुद्धा निघून गेलेली असते आणि तेवढंच तिला पमा हाक मारते. सगळेच आता बाहेर जमलेले असतात. पमा बोलते अगं आसावरी तुला अक्कल नाही आहे? तुला हो म्हणता येत नाही का? अगं इतका वेल सेटल मुलगा तुला स्वप्नात देखील मिळाला नसता. अगं एवढी चांगली फॅमिली आहे, ते तुझ्या वडिलांचे मित्र आहेत, एवढं सगळं चांगलं जुळून आलं होतं, स्वामींनी एवढं सगळं तुझ्यासाठी चांगलं करून ठेवलं होतं, पण तू काय केलंस? लाथाडलंस. तुला काय आता आयुष्यभर याच घरामध्ये बसायचं आहे का? लग्नच करायचं नाही आहे? अगं लक्षात ठेव, अजून तुझ्या 3 बहिणी आहेत, त्यांचे सुद्धा मला लग्न करायचे आहेत. असं म्हणतच ती आसावरीवरती हात उगारू लागते. पण हे सगळं पाहून आसावरीचे वडील चिडतात. ते पम्माला रोखतात आणि बोलतात थांब पम्मा, माझी मुलगी माझ्यासाठी जड नाही आहे आणि खबरदार जर तिच्यावरती पुन्हा हात उगारलास तर. असं म्हणत असतो. पम्माला शांत बसवतो आणि आसावरीला जवळ घेत बोलतो, बाय तू टेन्शन घेऊ नकोस, तुझा जो काही निर्णय असेल ना तो आम्हाला सांग, तो आम्हाला मान्य असेल. इकडे आपण पाहतो तर काय, गौतम रागाच्या भरात तिकडून निघालेला असतो. त्याच्या गाडीच्या स्पीडने अक्षरशः 100 क्रॉस केलेली असते. तो किती स्पीडने जातोय, काय करतोय याचं त्याला काहीच भान नसतं. आसावरी का हो म्हणाली असेल? आता आसावरी परत त्याला कधीच मिळणार नाही, ती दुसऱ्याची होणार, या विचाराने तो पूर्णपणे वेडापिसा झालेला असतो. आणि बरोबर आता त्याची धडक एका मोठ्या 4 व्हीलरशी होते आणि तो जमिनीवरती कोसळतो. तर प्रेक्षकांनो, हा 4 व्हीलरवाला दुसरा तिसरा कोणी नसून जय असतो. जे आता गाडीच्या बाहेर उतरतो. पाहतो तर काय, गौतम बेशुद्ध झालेला असतो, रक्तबंबाळ झालेला असतो. तो लगेच त्याला जातो, त्याला जवळ घेतो आणि उठवण्याचा प्रयत्न करू लागतो. आणि त्याला आता कळून चुकलेलं असतं की गौतम बरोबर काहीतरी विचित्र घडलंय आणि आता ही वेळ असते ती म्हणजे त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याची. तो आता इमर्जन्सीने त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. हॉस्पिटलमध्ये घरातली सगळीच मंडळी आलेले असतात, सगळ्याच टेन्शनमध्ये असतात. आणि तेवढ्यातच पमाला तिच्या बहिणीचा फोन येतो आणि ती बोलते अगं पमा ऐक ना, गौतमचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे, त्याला सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे, आम्हा सगळ्यांची फार वाईट अवस्था झाली आहे गं. आणि हे ऐकून पम्माच्या हातातला मोबाईल खाली पडतो. तिला काही समजेना असं होतं. आसावरीचे बाबा बोलतात काय झालं पम्मा, काय झालं, अशी काय बातमी मिळाली आहे? तेव्हा पम्मा बोलते तुम्हाला माहिती आहे, आत्ताच तो गौतम आपल्या इकडून निघाला, पण जाताना त्याच्या रस्त्यात खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे, त्याला सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. आणि हे ऐकून तर आसावरीच्या पायाखालची जमीनच सरकते. तिचा जीव कासावीस होतो आणि आत्ता तिला खऱ्या प्रेमाची जाणीव झालेली असते. ती विचार करते काय, माझ्यामुळे गौतम बरोबर हे सगळं घडलं, त्याची ही काय जी अवस्था झाली आहे ना त्याला मी जबाबदार आहे, मला जायलाच हवं, मला तिकडे जाऊन त्याची तब्येत कशी आहे हे बघायलाच हवं. असं म्हणत असती, कसलाच विचार करत नाही आणि सरळ हॉस्पिटलमध्ये पोहोचते. पाहते तर काय, गौतमची अवस्था फारच वाईट झालेली असते. ती गौतमला बोलू लागते, गौतम अरे उठ ना, बरा हो ना, लवकर बरा हो. आणि तुला काय वाटलं रे, त्या मुलाला मी हो म्हणाले? नाही, मला जर हो म्हणायचं असतं तर मी डिरेक्टली त्याला हो म्हणाले असते. समार्या तुझ्याशी खोटं बोलली, मी त्याला नाही हो म्हणाले, मी फक्त त्याला म्हणाले की मला वेळ हवा आहे. आणि वेळ हवा काय म्हणाले माहिती आहे का, कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. आत्ता मला कळून चुकलं आहे की माझंसुद्धा तुझ्यावर तितकंच प्रेम आहे. सुरुवातीला मला या गोष्टीची जाणीव झाली नाही, पण आता मला कळून चुकलं आहे, माझं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे, बाकी कोणावर नाही. आणि आसावरीचे शब्द त्याच्या कानावरती पडताच त्याला लगेच शुद्ध आलेली असते. तो आसावरीचा हात हातात घेतो आणि बोलतो हो आसावरी, तुझं खरंच माझ्यावरती प्रेम आहे, तू त्या मुलाबरोबर लग्न तर करणार नाही आहेस ना? तेव्हा आसावरी बोलते नाही, मी कधीच नाही करणार, कारण माझं प्रेम तर तुझ्यावर आहे, मी तुला सोडून त्याच्याबरोबर का लग्न करेन? आणि राहिला प्रश्न समायराचा, तर ती खोटं बोलली, मी कधीच त्या मुलाला होकार दिला नाही.
आणि मला एक सांग, तुला एवढ्या फास्ट गाडी चालवायची काय गरज होती? तुला जर काय झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. मला प्रॉमिस कर, तू पुन्हा असं कधीच करणार नाहीस. तुला जर काही झालं ना तर मी खरंच जगू शकत नाही, खरंच जगू शकत नाही. मी मनापासून सांगते. जेवढं प्रेम माझं माझ्या आईवडिलांवर आहे ना, तितकंच प्रेम माझं तुझ्यावरती आहे. आणि आय प्रॉमिस यू, मी लग्न करेन तर फक्त तुझ्याशी, बाकी मी कोणाशीच लग्न करणार नाही. आणि जर मला आयुष्यभर बिन लग्नाची बसायला लागलं ना तरीही चालेल, पण मी दुसऱ्या मुलाशी लग्न करणार नाही. आणि हे सगळं ऐकून तर गौतमला इतकं भारी वाटतं, तो कसलाच विचार करत नाही. तो सावरीला घट्ट अशी मिठी मारतो. तर असा काहीसा जबरदस्त भाग आपल्याला उद्याच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.